सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। देशमुख यांच्या हत्येनंतर 12 दिवसांनी सीआयडीकडे तपास सोपवला गेलेला होता। आज सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सचिन पाटील बीडमध्ये दाखल झालेत। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे। देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपी अद्यापही फरार आहेत आणि त्यांचा शोध सध्या पोलिसांच्या विशेष पथकांकडून घेतला जातोय। या प्रकरणाची सध्याची स्थिती नेमकी काय हे जाणून घेण्यासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये आता दाखल झाले। विकास माने आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। विकास, काय नेमकी सध्याची अपडेट? निश्चित अजिंक्य, आपण पाहू शकता की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे। आज जवळपास 17 दिवस उलटलेले आहेत या संपूर्ण घटनेला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत। बीडमध्ये त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर मस्साजोग गावाला ते भेट देखील देणार आहेत आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्याचा देखील ते आढावा घेण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या तपास जो आहे तो देखील सुरू आहे। या ठिकाणी प्रशांत बोरुडे जे अप्पर पोलीस महासंचालक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बारकाईने तपास जो आहे तो केला जातो आहे आणि या ठिकाणी मस्साजोग केज या ठिकाणी देखील ते भेट देत आहेत। त्यामुळेच तपास नेमका कुठल्या पद्धतीने सुरू आहे, कशा पद्धतीने वेग घेतो आहे त्याची ती माहिती जाणून घेत आहेत आणि जे नवनीत कावत हे नवनियुक्त पोलीस अधीक्षक आहेत त्यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे। सध्याचं या प्रकरणातलं स्टेटस नेमकं काय आहे ते देखील जाणून घेतलेलं आहे आणि एकंदरीतच यातील आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक जे आहे ते देखील तैनात केलेलं आहे। जवळपास 3 आरोपी जे आहेत या प्रकरणातील फरार आहेत आणि आता सीआयडी कडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जात आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह इतर जे 2 गुन्हे आहेत त्याचा देखील तपास सीआयडीच्या माध्यमातून केला जातोय। ठीक आहे विकास, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।